नमस्कार मंडळी, कुमुद रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डोसा आणि बटाट्याची भाजी. हे बघा, मी डोसासाठी मी इथं टाकले 3 ग्लास मी तांदूळ घेतली, 1 ग्लास मी उडीद डाळ घेतली, अर्धी चम्मच मेथीचे दाणे घेतली. ते पण मी रेकॉर्ड केली होती मंडळी, सॉरी. कारण की मी एडिट करताना काय झालं माहीत नाही, गॅलरीमधून डिलीट झालेली आहे माझी ते तांदूळ पण मी टाकताना केली होती. तर आता किती मग शोधायचा प्रयत्न केला, पण नाही भेटला, त्याच्यामध्ये डिलीट झालेले माझ्याकडून चुकून. तर काही नाही, याच्यात 3 ग्लास मी तांदूळ घेतले, रासनिंगचं तांदूळ घेतलं आणि एक ग्लास मी उडीद डाळ घेतली, अर्धी चम्मच मी मेथीचे दाणे घेतले. स्वच्छ धुवून मी सकाळी भिजू टाकलेले, सकाळ ते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी मी अशी वाटून घेतली. हे बघा, एकदम बारीक पेस्ट करून संध्याकाळचं वाटून घ्यायची अशी. किती छान दिसतंय बघा, पांढरे शिपट झालेले. मी पाणी न टाकता मी वाटून घेतली, हे करून असंच हे करून. मग नंतर मी थोडेसे पाणी टाकणार आहे. मग पाणी वाटताना पण पाणी बघून टाकावा, कारण की मग परत जास्त पाणी झालं म्हणजे नंतर ॲड करू शकतं, कमी जर असलं तर. जास्त पाणी झालं म्हणजे मग नंतर डोसा नाही पसरवता नाही येणार मग, किंवा निर्डोसा होऊन जातं त्याची. म्हणून बघूनच वाटताना बघून टाकावं पाणी. हे बघा, मी परत एकदा भांड्यात घेऊन मी वाटून घेतलं. थोडेसे पाणी टाकून वाटले मी पातळसर, मग भांड्यातून खाली लवकर पडावं म्हणून. आधीचं थोडं घट्ट झालं होतं. तर अशी ह्या पद्धतीने मी वाटून घेतलं. एकदम बारीक वाटायची. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असं ते मेजरमेंट तर सेमच. 3 ग्लास मी तांदूळ घेतलं, 1 ग्लास मी उडीद डाळ घेतलं. ते सांगितलं ना तुम्हाला, मी रेकॉर्ड पण करून ठेवली होती, पण माझ्याकडून चुकून ते डिलीट झालेले. मी खूप गॅलरीमध्ये शोधले पण सापडले नाही आहे. मग अर्धी चम्मच मी त्याच्यात मेथीचे दाणे टाकले होते. सर्व मी वाटून घेतलं, सकाळीचं संध्याकाळी वाटून घेतलं. हे बघा, मी ह्या पद्धतीने सर्व वाटून घेतलं. भांड्याचे पण थोडेसे पाणी मी धुवून टाकले होते आणि सर्व वरखाली करून मिक्स करून घ्यायची पूर्णपणे. मग त्याच्यात मीठ आता अजिबात का टाकायचे नाही. जेव्हा आपण बनवतो तेव्हा सकाळचं जेवढं लागेल तेवढं ह्याच्यामध्ये काढून मग मीठ टाकून घ्यायचं. जर मीठ टाकलं तर तुम्ही सर्व पीठ आंबूस होऊन जाते पूर्ण आणि बिघडून जाते ते पीठ. म्हणून मीठ कधी रात्रीचं ॲड करायचं नाही आहे, सकाळचंच टाकायचे. तर त्याच्यात मी काहीच नाही टाकले. आता मी हे करून पूर्ण एक जीव करून मी पिठाचं अशी मी सोडून देणार आहे रात्रभर. आता हे काढून घेते मी, म्हणजे ठेवून देते मी एक रात्रभर झाकून. आता अर्धे पातेलं दिसते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये, आणि ते सकाळी फुगल्यावर बघा कसली पीठ छान फुगून येतात. हे बघा, मी सकाळ झालेली. आता पोरांचा पण डब्याची तयारी होती, तर सकाळचा नाश्त्याचा पण तयारी असते आमची. आणि कढाई ठेवली मी इथं बटाट्याची भाजी करायसाठी. इथं मी तेल टाकले आहे. त्या कढाईमध्ये तेल टाकले मी. तुम्हाला गरजेनुसार तुम्ही तेल वापरू शकता. मी ते जिरे मोहरी पण टाकली. ते थोडंसं थडथडू द्यायचं तेलामध्ये. तडतडलं की मग त्याच्यात आपण कांदा टाकूया. इथं मी थोडंसं जास्तच कांदा घेतली, लांब लांब चिरून घेतली. जर तुम्हाला लांब नाही आवडत तर बारीक पण चिरून घेऊ शकता. या लांबच छान वाटतं त्याच्यात, किंवा मोठे पण स्क्वेअर टाईप तुम्ही मोठे पण कापू शकता. जेवढा कांदा असेल ते बटाट्याच्या भाजीत तेवढं छान वाटते. आणि 4 ते 5 मी मिरची घेतले होते, ते पण मोठे मोठे ठेवले मी. आणि हे बघा, पीठ तुम्ही बघू शकता, मी रात्रभर ठेवली होती. किती छान फुगून आलं आहे पीठ. मी जे सांगितलं तेवढं मेजरमेंटने तुम्ही घेतले ना, तर पीठ एकदम भारी फुगणार. आणि डोसा पण खूप छान क्रिस्पी होऊन जाते, बिलकुल बिघडणार नाही आहे डोसा. तर ह्याच पद्धतीने तुम्ही पण घरी बनवा. हे बघा, मी एका भांड्यात काढून घेते आहे. सर्व पीठ मी वापरणार नाही आहे. सध्या जेवढं लागतं तेवढंच मी पीठ काढून घेतली आहे, आणि बाकीचं मी झाकून ठेवणार आहे. त्याच्यात मी मीठ टाकून घेणार आहे. आता इकडं मी कांदा पण परतून घेत आहे. त्याच्यात मी टमॅटो पण टाकले. तुमच्या याच्यानुसार तुम्ही टमॅटो टाकू शकता, किंवा नुसतं पिवळा पण बनवू शकता. टमॅटो टाकलेले बटाट्याची भाजी खूप छान लागते. म्हणून मी टमॅटो वापरत असते ह्याच्यामध्ये. अर्धे चम्मच मी मीठ पण टाकले पिठामध्ये. याच्यात पण मी थोडेसे मीठ टाकून घेणार आहे.
मी जसं सांगितलं तसे तुम्ही बटाट्याची भाजी पण करा, खूप छान लागते. मी कढीपत्ता टाकले त्याच्यामध्ये, थोडीशी हळद पण टाकली. चला मंडळी, जे काही नवीन माझे रेसिपी चॅनल बघते, कुमुद रेसिपी चॅनल, त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सपोर्ट करा मंडळी. हे बघा, त्याच्यात 1 चम्मच मी लाल तिखट पण टाकली आहे. आणि तुम्हाला जर नाही खायचं असलं लाल तिखट, तुम्ही नका टाका. पण लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही टाकून बनवलेले खूप छान लागते. मग 1 चम्मच मी धने पावडर पण वापरली. तुम्ही लाल तिखट पण टाकून बघा तुम्ही, खूप सुंदर लागते खायला बटाट्याची भाजी. त्याच्यात मी बटाटा बॉईल करून ठेवली होती, ती हाताने स्मॅश करून टाकते आहे मी. तर तुम्ही कापत असलं कापून टाकू शकता, किंवा हाताने केलेले किंवा चमच्याने अशी स्मॅश करून केलेले खूप छान लागते बटाटा. तर मी हाताने हे केलं पूर्णपणे, बटाटा स्मॅश करून टाकले मी कढईमध्ये मसाल्यात. त्याच्यात टाकली मी थोडीशी कोथिंबीर. सर्व आपण मसाल्यात मिक्स करून घेऊया. हे बघा, मी पूर्ण मसाल्यात एकजीव करून घेतली बटाट्याची. किती सुंदर झालेले, चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. हे झालेले मी इकडं शिफ्ट करते दुसरीकडं, आणि इथं त्याच ह्याच्यावर गॅसवर मी तवा तवा ठेवली आहे. हे बघा, बॅटर पण मी काढून घेतली तो मगाशी. तवा पण तापत आहे. सकाळचं पण खूप घाई असते मंडळी, मला पण 7:30ला जायचं. मग पोरांना पण डबा द्यायचं असतं, त्यांचाही नाश्ता असतं, मिस्टरांचा पण डबा असतं. म्हणून खूप घाईघाईने चाललं होतं माझी स्वयंपाक सकाळचं नाश्ताचं ह्याची. मग मिस्टरांचं पण कसं, त्यांचं भाकरीचं डबा असतं, त्यांना भाकरीच द्यावं लागतं, मुलांचं वेगळं द्यावं लागतं. म्हणून मला खूप घाई होतं. तर हे बघा, मी त्याच्यात थोडीशी पाणी टाकून घेतलं, मला घट्ट वाटत होतं. तर तुमच्या यानुसार तुम्ही पाणी बघू शकता. म्हणजे कारण जास्त पण घट्ट नाही ठेवायचं, का जास्त पण पातळ पण नाही करायची. पातळ केलं तर ते होते, पण त्याची निर्दोष होतं. म्हणजे अशी पातळ केलं तर हे पसरता नाही येणार. जास्त पातळ केलं तर हे चमच्याने टाकून आपण पसरू शकतो. म्हणजे बॅटर जे आहे ना, मीडियम ठेवायचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी हलवते आहे, कारण माझे थोडंसं जागाचं प्रॉब्लेम आहे, म्हणून थोडीशी तिकडे ठेवली होती मी. तर इकडं कॅमेरा होता माझी. तर तवा ठेवला, त्यावर मी टाकून घेत आहे. थोडीशी 1 चम्मच वर थोडीशी टाकली मी, आणि आता पसरून घ्यायची. ह्या मेजरमेंटने तुम्ही घेतल्यानं खूप छान क्रिस्पी होतं. आणि माझा मुलगा पण करतो आहे, तो लहानच आहे, 13 वर्षाची आहे. तो स्वतःहून बनवून खातो, कारण मी कामावर असते, मला यायला उशीर झाला का त्यांचं दुपारचं बनवून खातात ते, फक्त तयार ठेवलं का. हे बघा, मी पसरून परत तेल टाकले वरून, थोडंसं गॅस पण कमी करून घेतलं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल छानपैकी शिजलेले. हे बघा, मी काढून घेते आहे तव्यावरून. थोडंसं वरून पण हे करायचे, कारण थोडंसं नरम झालं होतं, कारण पहिलं तवा तापले नव्हतं वाटते. तर पहिल्याचं नरम झालं होतं. नेक्स्ट वन मी टाकते तेव्हा क्रिस्पी झालं. त्याला परत थोडीशी तेल टाकून घेतलं मी. दोन्ही बाजूने पण भाजायचं गरज नाही, हे नरम झालं तर म्हणून मी दोन्ही बाजूने भाजले. एकाच बाजूने भाजले तरी चालतं, कारण एवढा पातळ आणि क्रिस्पी होऊन जातं ते डोसा. एकाच बाजूने भाजले तरी होऊन जाते. हे थोडंसं नरम झालं तर म्हणून मी दोन्ही बाजूने भाजून घेतलं. नेक्स्ट वन तुम्हाला दाखवते किती छान झालेलं आहे. हे बघा मंडळी, मी काढून घेतलं ताटामध्ये. दुसरं पण मी परत एक दाखवते तुम्हाला. परत अशी परतून घ्यायची. किती सुंदर येते बघा, जाळीदार दिसतंय त्याच्यावर. जे वेगळं वेगळं पसरलं ते पण निघून येते नंतरचं. आपण डोसा जेव्हा काढते तेव्हा जे कडाने व्यवस्थित नाही आलं ते पण निघून येते. हे बघा, शिजलेले झाले, तुम्हाला निघलेले दिसत असेल ते. किती छान क्रिस्पी झालेले. बघा, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मंडळी, सपोर्ट करा. हे बघा, कोणताही नवीन व्हिडिओ तुम्हाला रेसिपी पाहिजे असला तर मी कमेंट करून सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये जाऊन. तर हे बघा, मी ह्याचे पण बटाटा पण टाकते डोसावर. तर किती सुंदर दिसतंय त्याच्यावर. हे रोल करून घ्यायची. क्रिस्पी झाले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल
किती कडक झालेले बघा, एकदम पातळ झालेले. अशा हाताने जर तोडलं तर तुटत होतं ते. सर्व मी ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. चला, कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा. तुम्हाला नवीन रेसिपी पाहिजे असलं तुम्ही सांगा म्हटलं. किती सुंदर झालेले बघा, क्रिस्पी क्रिस्पी झालेले. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट रेसिपी घेऊन येणार आहे. बाय.